नमस्ते. मी सुप्रिया फडणीस. बरेच दिवसांनी मी तुमच्याशी बोलते आहे ना. हं. खरं तर बोलायला खूप आवडतं मला ह्यावर तुमच्या सगळ्यांशी कॉन्टॅक्ट ठेवायला आवडतो. कसं आहे ना, पण घरामध्ये जर कोण नातवंड, मुलं कोणी नसतील, बाहेर गेले असतील, तर आपल्याला थोडी शांतता मिळते आणि मग आपण छानपैकी एकमेकांशी बोलू पण शकतो. बोलायचं म्हणजे विषय आपला तोच आहे, की पहिलं म्हणजे सध्या खूप उन्हाळा आहे बरं. तर मी स्वतःच आता 75 वर्षांची आहे. तर माझ्यासारख्या किंवा तरुणसुद्धा मुलं, मुली, माझ्यासारख्या वयाची जे कोण लोकं असतील त्यांनी स्वतःची काळजी घ्या. बाहेर उन्हात जाऊ नका. खूप पाणी प्या. शांत घरात काहीतरी छान वाचत बसा. हं. ग आता आपण थोडंसं बोलणार आहोत तो विषय हाच आहे, की बऱ्याचदा असं होतं, की मी म्हातारी झाले म्हणून मग आता मला काहीतरी करायचं आहे. मला स्वतःसाठी जगायचं आहे. असं आपण आपल्यासारखे बरेच जणं म्हणत असतात. पण स्वतःसाठी जगायचं म्हणजे काय? मला तर असं वाटतं पूर्वी असं म्हणायचे, की आई-वडिलांना खूप मुलं असायची. त्यामुळे घरात खूप त्या मुलांना मुलं व्हायची म्हणजे नातवंडही खूप असायची. आणि घर हे गोकुळ असायचं. त्या आजी-आबांचा वेळ कसा जायचा तेच कळायचं नाही. कारण घरात कामही खूप असायचं, सुनेला मदत करणं असायचं. अ, आजोबांचं पण बाहेरनं हे आणून दे, ते आणून दे. म्हणजे वेळ घालवायला वेगळं काही विशेष असं करावं लागत नव्हतं. आता मात्र काय झालंय, सगळी वेगवेगळी राहतात. अगदी मुलंसुद्धा कमवायला लागली, की सुनांनासुद्धा स्वतःची अगदी पर्सनल स्पेस पाहिजे असते. नवरा-बायको, मग परत त्यांना 2 मुलं होणार ती चालतात, पण आजी-आजोबा नको असतात. तर हे सगळ्यांकडे आहे म्हणजे सगळ्यांचं मी पाहते आजकाल. तरीसुद्धा आपली जी मुलं आहेत, ते अजूनही आई-वडिलांना धरून आहेत. पण पुढच्या मुलांचं सांगता येत नाही. कधी-कधी असंही वाटतं, की कदाचित परत हे पहिल्यासारखं सुरू होईल. कारण मध्यंतरी बघा पाळणाघर खूप आलं होतं ना. तर पाळणाघरामध्ये जी ती उठायची पाळणाघरात आपलं मूल नेऊन ठेवायची. का तर सासूबाईंचा त्रास नको, सासूबाईंचे उपकार नको, काहीही. खरं सासूबाईंचे उपकार म्हणायचं काही कारणच नाही आहे. कारण कसं आहे ना, की सगळ्यांना एकमेकांची गरज असते. सासूला सुनेची, सुनेला सासूची. सगळे एकमेकांवर डिपेंड असतात. होईल तेवढं काम सासूबाई सुनेचं करतातच. सुनेनीसुद्धा ते समजून घ्यायला पाहिजे आणि घरामध्ये आता सासूचं वय बघून किंवा किती होतंय, किती नाही बघून जास्त त्यातला जास्त त्या कामामधला भार सुनेनंच उचलायला पाहिजे. असो हा एक वेगळाच विषय आहे. प्रश्न असा आहे, की आता बऱ्याच घरातनं असं होतं, की सासूला सासूनी सुनेला मदत किती करायची आणि कसा वेळ घालवायचा. बरेच जण बाहेर भजन करायला जातात. बरेच जण बायका म्हणतात, "नाही आम्हाला होतंय, आम्ही वेगळेच राहू" किंवा बऱ्याच बायका ट्रिप, सहली सगळं काही फिरत असतात. थोडंसं आपण हे नाही विसरलं पाहिजे, की जर सुनेला आपली गरज असेल घरात, तर आपण थोडं घरात थांबलं पाहिजे. तिला मदत केली पाहिजे आणि सरसकट विचार घेऊन, सगळ्यांची सोय बघून, मगच आपण ट्रिप वगैरेसाठी बाहेर पडलं पाहिजे. कारण सुनासुद्धा नोकरीला जातात ते त्यांच्या प्रपंचासाठी पैसा हे करायला म्हणूनच जातात कमवायला. पुढचं फ्युचर ते सेट करत असतात. तर आपण ते समजून घेतलं पाहिजे, की ऑफिसमध्ये काही त्यांना कोणी बसून ठेवत नाही. मग एखादी बाई लावून घर जर नीट चालवलं, कारण सासूसुद्धा थकलेलीच असते. तिची जी काही मदत असेल ती वरवरची असणार आहे. पण ती तरीसुद्धा 20-25% सासूची मदत घरात असते, की ती नातवंडांना बघते, आजोबा बघतात मुलांना. ते थोडं कुठेतरी मनाशी म्हणजे उपकार नाही मानले पाहिजेत. कारण आपली नातवंडच म्हणल्यावर त्यात सुनेवर कसले आलेत उपकार? आपल्याही मुलांना सांभाळायला आई, सासू होत्याच की. त्यामुळे त्यांनी पण कधी उपकार नाही मानले. आपणही नाही मानायचे. कारण आपण त्या फॅमिलीचा एक भाग पूर्वी मुख्य भाग होतो. आता ते मुख्य झालेत, तर आपण त्यांचं ऐकायचं. बऱ्याचदा कसं होतं, की मुलांची लग्न झाली की मुलं वेगळी होतात. कदाचित घरातल्या मेन बाईचा म्हणजे आईचा घरामध्ये मदत करण्याचा हे नसतो, मानसच नसतो, की नाही बाबा आता इतके वर्ष खूप केलं, आता आम्ही आमचं जगणार.
असं आहे. एक सांगू का? बघा पटते का? परवाच एक मैत्रीण आली होती. तेव्हा तिनं मला म्हणाली की प्रिया, मी ना मुलांची लग्न करून दिली. एक एक मुलाचं 2 मुलं आहेत तिला ना. एका मुलाचं लग्न झालं की लगेच एक फ्लॅट लग्नाच्या अगोदरच घेतला होता. त्यात पहिलं मुख्य थोडेसे पैसे पहिला हप्ता भरून नंतर कर्ज काढून त्याला म्हटलं, बाबा तुझं लग्न झालं आहे, तू आता वेगळा राहा. दुसऱ्या मुलाच्या वेळेसही आम्ही तसंच केलं आणि आमच्या फ्लॅटमध्ये भले छोटा फ्लॅट आहे, पण छान आहे, मेंटेन करायलाही छान जातो. आमच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहतो. आता आम्ही मस्त फिरणार, आता खूप केलं, असं ती मला म्हणत होती. हे तर खरंच आहे, आपण खूप करतो. एक मिनिट हां. आपण खूप केलेलं असतं. पण आपली मुलंसुद्धा आता सुरुवातच आहे ना त्यांची पण. तेही खूप करतच असतात. काय वेगळं आहे? बऱ्याच बायकांचं कसं होतं, की पूर्वी सासूनं आपल्याला त्रास दिला म्हणून आपणही आपल्या सुनेला त्रासच द्यायचा. उलट मी तर म्हणते हे किती चुकीचं आहे ना. आपल्याला त्रास झाला हे समजून घेऊन आपण त्या सुनेला त्रास नाही दिला पाहिजे. कारण आपल्याला त्रास झाला म्हणजे आपली खूप ओढाताण झाली. आपल्याला घरातल्या लोकांचं खूप करावं लागलं. तर ते सगळं जाऊ दे, तो एक जुना विषय आहे. पण ते सगळं लक्षात घेऊन आपण आपल्या मुलांना कसा त्रास होणार नाही, हे पाहिलं पाहिजे. हेलिकॉप्टर गेलो बाहेर. तर ते पाहिलं पाहिजे आपण. आणि मग आपल्या मुलांना त्रास कसा कमी होईल, हाही विचार केला पाहिजे. तर कसं आहे ना, खूप महागाई झाली आहे, खूप खर्च वाढलेत. त्यामुळं दोघांना बाहेर पडावंच लागतं आजकाल. मग आपण एखादी बाई ठेवली, त्यांनी जर एखादं पाळणाघरात नेऊन ठेवलं मूल, तर तिथेही ते मूल नीट वाढलं जाईल याची शक्यता फार कमी आहे. एखादे खूप छान पण असतात, पण 100मध्ये एखादं घर असं असतं पाळणाघर, की जे मुलांना खूप त्रास देतं किंवा मुलांना दिलेले डबे, मुलांच्या वस्तू ते स्वतःच वापरतात. तर हां, म्हणजे हे अनुभवातनं आहे माझ्या, की मी घरात असल्यामुळे माझी मुलं कायम मी घरात स्वतःच पाहिली. अ, माझ्या सासूबाई नोकरी करत होत्या आणि आई आईच्या प्रपंचात होती. त्यामुळे मला तसं माझ्या मुलांना बघण्यासाठी विशेष कोणी नव्हतं, पण सासरे मात्र होते. ते रिटायरला माझ्याकडे येऊन राहिले होते आणि ते माझ्या तिन्ही नातींना बघत होते. म्हणजे कोण ना कोणतरी एक पाहिजेच घरात. मुख्य आधार असतो तो. तर गंमत अशी आहे की त बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलं की नाही आम्हाला वेगळं राहायचं आहे, आम्ही खूप मज्जा करणार, आम्ही खूप फिरणार. आता जे आयुष्यात पहिलं जमलं नाही तेच आम्ही करणार. हो, मी म्हणते बरोबर आहे, आपण खूप कष्ट केले. पण कुठली गोष्ट करताना मुलांचा विचार विनिमय परमिशन म्हणत नाही, पण विचार विनिमय घेऊन त्यांच्या पण सोयी बघून काही अडचण नाही ना, असं बघून एखादी ट्रिप आपण अरेंज मुलांकडूनच करून घेतली पाहिजे. भले पैसे आपण आपले भरूयात, पण मुलं आजकाल कशी हुशार आहेत हो. ते लॅपटॉपवर सगळं ते हॉटेल बघून, काय सोय आहे, काय नाही सगळं बघतात आणि आपला प्लॅन खूप मस्त करून देतात. तर मी तर मान्य करते बाबा, की आपण मुलांना मला 3 मुली आहेत. तर त्या खूप शिकल्यात. तर खरोखरच शिकल्यामुळे त्या मुळात मुळात हुशार होत्या. त्यांच्या शिक्षणाचा अजून त्यांनी त्यात उजेड पाडला. त्यामुळे त्या अजूनच पुढे गेल्या. तर जगातनं त्या फिरतही असतात. त्यांना खूप नॉलेज आहे. मग त्यामुळे त्यांचं आम्ही बऱ्याचदा असं होतं, की त्यांना आम्ही विचारतो, की काय करायचं आहे, काय नाही. बाकी पैसा आपला असतो. त्यांच्याकडे मागितलं तर त्या पण देतील, पण आम्ही नाही मागत. कारण का बऱ्याचदा असं होतं, की आपलं मग काय करायचं असंही आहे ना. आहे आपल्याकडे लागलं तरच, नाही तर उगीचच द्या-द्या करण्यात काही मजा नाही. तर मग आम्ही कधीही गेलो कुठे, तर मुली आमचं सगळं प्लॅन करून देतात किंवा मी बऱ्याचदा अमेरिकेला जाते, तर माझी मुलगीच नेते. असं काही नाही आहे, की तुमचं तिकीट काढून या, असं अजिबात नाही. इकडे इंडियात असलो, की मोठी मुलगी कुठेही बाहेर निघाली, तर ती नेते. ते कधी आम्हाला असं म्हणत नाहीत, की ह्याचे पैसे द्या, असलं कधी नाही. सिंगापूरला गेले, तिकडे तिसरी मुलगी आहे, तर ती फिरवते, ती नेते. तसं नशीब माझं खूप छान आहे. असं तो एक वेगळा भाग आहे. तर माझं असं म्हणणं आहे, की आपण प्रत्येकीनं जर ठरवलं ना, की नाही वेगळं व्हायचं, नको हे विचार, एकटे राहूयात, एकटे हे करूयात. कारण आपणच खत-पाणी घालतो त्यामध्ये. त्या घरातला एक आपण घरातलेच असतो ना, मुख्य होतो. मग आता नंतर मुलांची लग्न आपण करून दिली.
हळूहळू आपण थकायला लागलो आणि मुलांच्या हातात सत्ता गेली. कुठे बिघडलं? सत्ता चालवायला ताकद लागते. मग ती मुलांनी हे केली. आपण नातवंडांशी खेळायचं, वरची मदत करायची. भाज्या कापून दे, कुठे काहीतरी कणिक मळून दे किंवा असं काय असेल जमेल ते काम आपण करायचं. अर्थात घरातल्या सुनेनीसुद्धा कुठल्याही प्रकारचं कंपल्शन करता कामा नये. कारण बोटं दुखत असतात, अंग दुखत असतात, तब्येत बरी नसते आणि आपणही सुनेला जपलं पाहिजे. कारण ऑफिस करून घरी आल्यावर तिच्याकडून काम कर हा विचारच चुकीचा आहे. कारण ऑफिसमधनं जो पगार दिला जातो, आता बघा ना, मुलगा ऑफिसमधनं येतो, तर तो आरामात चहा घेतो, बसतो, छानपैकी इकडे उभा राहा, तिकडे फिर, असं करतो. पण सून ऑफिसमधनं आली, की आपण लगेच म्हणतो, हां 6 वाजले. बघा, आम्ही कधी जेवायचो, किती बिचारी आपली ऑफिसमधनं येते, परत किचनमध्ये शिरते, परत किचनमधलं, मग परत तो नंतरचा धबडगा रात्री 10-11 उद्याला काय करायचं हे परत चिंता करून ती सून बिचारी 10-11 किचनमध्ये उभी असते, की परत सकाळी 5ला उठते. पुन्हा मग स्वयंपाक करा, हे करा. ते काही यंत्र नाही ना. दुसऱ्यांचं पोर असलं तरी त्याचा विचार आपण केला पाहिजे ना. आपल्या मुलासारखंच आहे ते पोर. आणि आपण जेव्हा ही माया लावू, तेव्हा तिलाही आपल्याबद्दल ती माया वाटते. एक न एक गोष्टींचा विचार केला जातो. मनात ठेवलं जातं, की सासू कशी वागते, सासरा कसा वागतो, दीर कसा वागतोय, नणंद कशी या गोष्टींचा त्या प्रकारे पुढे पावलं टाकली जातात. तर प्रेम देऊया आणि मग प्रेम घेऊया. हा विचार जर आपण आचरणात आणला, तरच प्रत्येक गोष्ट पुढची सुद्धा सुरळीत होऊ शकते. आणि म्हणून म्हणलं, आपण जर सुनेला मदत केली, तरच ती सून आपल्याला मदत करेल, आपलं म्हातारपण जपेल. मंडळींनो, कसा वाटला माझा हा विचार? पटला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.